परिमळाची धाव भ्रमर उडी, परिमळाची धाव भ्रमर उडी, तैसी तुझी गोडी लागो मज, अवित गे माय विटेना, अवित गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, तृषा लागली जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागली आजवा, अवित गे माय विटेना, अवित गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, बाप रखुमा देवी बरो विठ्ठली आवडी, बाप रखुमा देवी बरो विठ्ठली आवडी, गोडी ऐसी गोडी खेळून गेली, अवित गे माय विटेना, अवित गे माय विटेना, जवळी आई परी भेटेना, महायोगा भेटे तटे देवर त्या ब्राह्मणारी काय लागून, समागत देश नमानंद मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दानकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादनो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत देवाची या जगदुद्धारा लागी दैल अवतार विराविला परिवार शिताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत देवाची प्रारंभी नंदी करुण विद्यालय सगळा अज्ञान त्वरुणिपती मध्ये आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावगी शांता पाटली हे रंभा गणनायका विष्णुका भक्ता बहु दोषवी आत्मरूप गणेशो केली स्मरण होई सकल विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे केवलं ज्ञानवरती कल्पाजितं गगन सर्वक्षम तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदेशाचि भूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवासनाथं मुरारिं मोक्षानन्ददानैकलक्ष्यं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि नित्यविद्यां वरिष्ठं परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागवत अवित गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना प्रसिद्ध प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांना गणरायाचं आगमन होऊन आजचा 11वा दिवस आणि आता आज आपल्याला गणरायाला निरोप द्यायचा या अनुषंगाने आपल्या गावाच्या वतीनं अन्नदानाचा या श्री बालाजी गणेश मित्रमंडळ तसं सर्व मित्रमंडळ यांच्या संयोजनानं हा जो कार्यक्रम घडून आला या सर्व संत महात्मे म्हणतो त्यांना कारण ती कमिटी ना इकडं कधी घुसत नाही आणि इकडं घुसली त्याला लाख लाख धन्यवाद विठाला विठाला मंडळाची निर्गुणी आहे कृतज्ञता व्यक्त करतो भगवंत गणराया बुद्धीची देवता आहे अशी चांगली बुद्धी त्यांना सतत देत राहू संसारात सुद्धा परमार्थात तर लागती पण संसारात सुद्धा चांगली बुद्धी देव कारण गणपती दाता दाता मागून घ्यावा म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा आहे 4 चरणाचा अभंग आहे
आयोजन करणाऱ्यांना सुंदर आयोजन केलेलं आहे, ऐकणारे सुद्धा सुंदर ऐकायला येऊन बसलेले आहे. आपल्याच गावाचं परिसरातील सगळी दिग्गज महात्मे तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती आहे. मी इथं घेतल्या का पानिपत होईल 5चा कार्यक्रम चालू झाला, संपायचा 7ला आहे. कारण पुन्हा टाइम होतो, तसं नाही व्हायला पाहिजे ना. आपल्या वेळात आपण करायला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे दादाभाऊ असतील, गावाकडील जगताप ताठे सगळे असतील, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि विनेकरे बाबा असतील, हार्मोनियम वादक असेल, आपल्या परिसराचं वैभव मृदंग सम्राट श्री उत्तरायण समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. दादा बोला त्यांना माहिती मी आडगात उभं केलं कीर्तन, परंतु आली मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी साथ देऊन आपल्याला हा कार्यक्रम 1-1.5 तासाचा करायचा आहे. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग भगवंताची गोडी जीवाला लागली पाहिजे. आणि जोपर्यंत जीवाला भगवंताची गोडी लागत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचा तळा बसत नाही. ज्ञानोबा राय सांगतात, जसं परिमळाची धाव, परिमळ म्हणजे फुल, आणि फुलाचा जो सुगंध आहे तो सुगंध जसा ओढण्याकरता सेवन करण्याकरता भ्रमर तुटून पडतो, तशी गोडी मला देवाची लागली पाहिजे. ती गोडी कशी आहे? ती कधी अविनाशी आहे, तिचा कधी नाश होत नाही. अविटगी माय विटेना तसा देव दृष्टांत पहिल्या चरणात सांगितला, दुसऱ्या चरणात सिद्धांत सांगितला. जशी परिमळाची जी धाव आहे, फुलपाखराची जी धाव आहे, जशी गोडी त्याला त्या सुगंधाची आहे तशी गोडी मला लागली पाहिजे. ती अविनाशी गोडी कुणाला लागल? ज्याच्या जवळ अविनाश आहे त्याच्या जवळ लागल, गावातला नाही, हृदयातला. आणि हृदयातला देव कळाई करता तो काय जवळ आहे, परिभेदेना. तो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा बसलेला आहे. पण त्याची जोपर्यंत जीवाला गोडी लागत नाही, जोपर्यंत जीवाला त्याचं भेटण्याची ओढ लागत नाही, तोपर्यंत त्या जीवाला सुख मिळत नाही. तृषा लागली या जीवनात एवढी, तृषा म्हणजे तहान, जशी तहानलेलेला जसं पाणी आवश्यक आहे इतकी तर जीवाला देवाबद्दल लागली पाहिजे. तृषा लागली या जीवनात एवढी, कैशी तुझी गोडी लागली या जीवा. भगवंता मला तुझी अशी गोडी लागली पाहिजे, आणि अशी ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये गोडी लागल त्यावेळेस मला तुझ्या स्वरूपाचं असलेलं दर्शन होईल. बापरमा देवी बरू विठ्ठली आवडी आडून बोलावा लागत. कीर्तन गणपतीचं आहे, अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात विठ्ठलाची आवड लागली पाहिजे. म्हणजे आहे का बुवा ध्यानावर? उत्सव कोणाचा आहे? गणपतीचा. अभंग कोणाचा आहे? ज्ञानेश्वराचा. आणि सांगू काय राहिले? विठ्ठलाची आवड लागली पाहिजे. अरे विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गणपती म्हणा, आखाई म्हणा, लखाई म्हणा, कोणती काही म्हणा, तिची काय लागली पाहिजे? गोडी लागली पाहिजे. ज्ञानोबाला काय सांगायचं? बाप रखुमादेवी म्हणून विठ्ठली आवडी आणि गोडी आईची गोडी मिळून गेली. ज्यावेळेस जीवाला देवाची गोडी लागते, ज्यावेळेस जीवाला भगवंताच्या नामाची गोडी लागते, त्यावेळेस भक्त आणि देव वेगळा राहत नाही. असा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला माणसाच्या जीवनाला गोडी कळत. डोराला कळती का? कुट्टी लई भारी झाली, डोराला कळन का? त्याच्यात मीठ जादा झालं तरी ते म्हणतील का? कोणावर केस करतील का? नाही 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 नाही. बरं दिवसभर तशाच सारखा जिथं लावल्या तशा ठेवल्या, ते काही केस करणार आहे का मालकावर? इतर योनीच्या काही हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. मायबाप त्यांना ही गोष्ट कळत नाही, माणसाला कळती पण माणसाला समजून घ्यायची नाही. विठाला विठाला आपण भारतामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. जरा बारीक विचार करा. 178 संत या भूमीमध्ये झालेले, हाडाची काढ रक्ताचं पाणी त्यांनी केलेलं आहे. कशा करता? परमार्थ का करायचा असतो? भक्ती का करायची असते? कोणती बी भक्ती करा, कोणती पण भक्ती करा, पण त्याच्यामध्ये ज्ञानोबा सांगतात जाण देणे गुरु भजिजे, तिने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. कळालं का तुम्हाला?
भक्ती जाणून करायला पाहिजे. जोपर्यंत जाणून भक्ती करत नाही तर भक्ती करून मी टेन्शन येतं. चांगले चांगले भाषी घेऊन राहिले भाऊ आपलेवाली, खालून वरून डिग्र्यावाली. अरे रे रे रे, का इतका सुशिक्षित झाला ना तू, उच्च सुशिक्षित झाला, तुला खालून वरून डिग्री आहे मायबा, लोकांचे मनोरोग तज्ञ आहे, दिवसामध्ये 10 पेशंट पाहतो. तो मनोरुग्ण 10 लोकांचे रोग बरं करतो, तो घरी गेल्यावर मनोरुग्ण राहतो. विठाला विठाला जाणून भक्ती करायला पाहिजे. थोडी जरी केली तरी चालते, पण त्या भक्तीचा रिझल्ट यायला पाहिजे. आता ही गण 50,000ची पेटी आणली, तिनं स्वरच नाही दिला, काही कामाची का? 50,000 घेऊन काही फायदा आहे का? त्याला जर्मन स्वर लागत आहे. जुन्या काळात जर्मन होते, आता हे सगळे दुसरेच आले, जर्मन स्वर आले. जर्मन स्वर निघून गेले. ओरिजिनल स्वर पाहिजे तेव्हा मजा येते का नाही? मग जीवनामध्ये विचार करा, माणसाच्या जन्माला आलो, आपल्याला भक्ती करायची आहे, पण भक्ती समजून केली तर मजा, जर भक्ती समजून नाही केली तर पश्चाताप जीवनामध्ये येतो. एक दृष्टांत सांगतो आणि आपल्या अभंगाकडे. काय झालं, आपल्या भागीदारासारखं गाव होतं, रस्त्याच्या त्या टर्नवर त्या गावातले 4-5 जण चांगले कोट्याधीश होते समाधानमध्ये, आणि चांगले कोट्याधीश असल्यामुळे त्यांच्या डोक्यात कोरोनापासून जरा लाट कमी झाली, त्याची दामवान यायला कमी झालं. पण ते ना डोकं लावलं, आपल्या कंपन्या बंद पडल्या, आपण गावात काहीतरी डोकं लावू. आपल्या परिसरात लई गाव आहे, लोक लांब लांबून येत्या, मग आपण काहीतरी डोकं लावू. मग ते चौघ एकत्र बसले, घरी कोट्याधीश होते बरं कधी, सगळ्याच्या घरी कोटीनं पेटून जर दिलं ना महाराज, जगताप महाराज पेटून जर दिलं ना 6 महिने इजाचं ना, इतकं होतं त्याच्या घरी. मग बसले एकत्र, इंजिनियर बोलवले. इंजिनियर बोलवल्यानंतर त्यांनी विचार केला का आपल्याला धंदा कोणता करायला पहिले निवडलं, कोणत्या धंद्यात ज्यादा इन्कम आहे हे पाहावं लागेल ना. नुसतं धंदा टाकून चालून का? इन्कम कशात हे पाहावं लागेल. धंद्याचा मूळ पाया नफा आहे, मग तो कशात मिळाला. मग त्यांनी निवडला आपण भक्ती जर केली ना, म्हणजे चांगलं इन्कम आहे. लोक आता जवळाला चांगली द्यायला लागले, लोक आता राजकारणी द्यायला लागले, गावकरी द्यायला लागले. मला ते एका गावात गेलो आता समाधान महाराज, अरे गणपती बाप्पापासून बसेलच नाही. पण त्या गावात गेलो म्हणे आमच्या गावात लालेचे पैसे दिलेच नाही म्हणे अख्खा लोकाला. मॅनेजरला जाऊन सांगितलं आमच्या गावातल्या लोक, मी नाव नाही सांगत तुम्हाला गावाचं, नाही तर जाऊन सांगायचं असेल तर इट खेड्याला जाऊन विचारा, जाऊ दे काय तर सांगायचं. त्यांना सांगितलं बाबा आम्ही मॅनेजर जाऊन हातात धरला, सगळे लोक गेलो कमिटी, त्यांनी सांगितलं एकालाही लालेचे पैसे द्यायचे नाही आणि या सगळ्याकडून 5-5 हजार काढायचे, मंदिर बांधायचं. चल जाऊ दे, त्यानं मंदिर बांधायचा प्लॅन ठरवला. धंदा कशाचा करायचा? मंदिराचा करायचा. मग आता त्याला काही कमी होती का? त्याने सांगितलं आपण चौघांना 1-1 कोटी देऊ. मंदिर असं बांधायचं का आपल्या जिल्ह्यात तोड नसली पाहिजे. मग त्यांनी नियोजन आखलं, प्लॅन आखला. जागा पहिली विकत घ्यावं लागेल ना, कोणाच्या जागेत जमन का? एवढं बांधून चालेल का? नाही, काय ना 10 एकर जमीन घेतली, त्याच्यामध्ये प्लॅन काढला. खूप मोठं मंदिर, इथून स्टेशनला दिसेल इतकं उंच बांधलं. मंदिराचं पूर्ण काम झालं. मला फटाफटा सांगतो, कारण एका तासात 6:15 वाजले, अवघड आहे. मग मंदिर संपूर्ण तयार झालं. काशीहून म्हणाली मायबा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायला कुठून, पण मूर्ती कोणती बसायची पंचायत पडली. त्याने सांगितलं सध्या कोणत्या देवाला डिमांड आहे ते तर पाहावं लागेल ना, ज्याचं मार्केट चांगलं आहे तो बसावं लागेल ना. आणून कोणता वशिला तर कोण खाईल आपल्याला, हाय ते मुलाला घाटी होती ना. त्याने सांगितलं सध्या साईबाबा चांगला गाजी, आपण साईबाबा. त्याने सांगितलं ठीक आहे, सोन्याची मूर्ती आणली मायबा, 3.5 फुटाची सोन्याची मूर्ती आणली द्यायला आणि बसवल्यानंतर इतकं मोठं त्या 10 एकराला ग्राउंड केलं, परिपूर्ण कंपाऊंड घातलं. मध्ये आता सोन्याची मूर्ती म्हणल्यानंतर आपल्यासारख्या जाऊन देतील, पैसा कामाचा म्हटल्यावर कशी लागतील त्याची, ही तरीनं लिंबू कापता येईन असे लोक लागतील. मग केलं, प्राणप्रतिष्ठा झाली. सगळीकडे नावाजले, मोठमोठे दिग्गज महाराज लोक, दिग्गज मंत्री संत्री, हेलिकॉप्टरना पुष्पवृष्टी, सगळं नावलौकिक झालं. त्याच्यावर आता सोन्याची मूर्ती म्हणल्यानंतर सिक्युरिटी ठेवावा लागला. आता सिक्युरिटी समोर गडवाला गेटवर. मग आता तो मध्ये कोणाला सोडित नव्हता. तो 4 व्हीलर आली का, चांगले टेचित कपडेवाला असला का मग मध्ये सोडायचा. बाकी तर लिंबळत गेलं तर कोणाला सोडायचं नव्हती, कारण हे काय देणार आहे. मग अशा प्रसंगामध्ये काय झालं, सगळं व्यवस्थित चालू झालं, त्यांचा इन्कम सोर्स बी हळूहळू वाढायला लागला. अशा प्रसंगामध्ये काय झालं, गर्दी किती अशा लोकांची.
रोज हुंडी टाकणारे किती येणार देवा आपल्याकडं, त्याच्यात आपण मराठवाड्यातले पक्के हो बोलत नाही. बाकीचे महाराज ऐकेल तुम्ही वर्गने 11 रुपये देऊ जेव्हा सारं घर उरलं तर बांधून नेऊन हिशाला साऱ्याच्या पुढं राहू. असे लोक आपण आणि आपण तिथे जाऊ का नाही. मग आता हे मोठमोठे लोक यायचे, संभाजीनगर लोक यायचे, दर्शन करायचे, निघून जायचे, वा वा छान मानलं, असं झालं तसं झालं. आता गावातले कोणी जायला दिलं. ती गर्दी काय झाली, वस्त्रायला लागली. वस्त्रायला लागल्यानंतर काय झालं, गावातलं एक पक्क बेवडं होते. आता त्या बेवड्यांनी काय केलं, खुलूप पिऊन घेतली आणि फिरत 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 आता घरी कोणी इचारित नाही, गावात कोणी इचारित नाही, गेलं ते. आता त्या मंदिराजवळ गेलं, या जाऊन देते का मध्ये, त्या सिक्युरिटीनं अडवल्यानंतर मध्ये जाऊ द्याय ना, जाऊ दिलं नाही म्हणून हे काय झालं, तसं पुढं धकलं. पुढं होतं एक देऊळ पडलेलं होतं, कितीतरी वर्षाचं पडलेलं होतं. सारा पिंपळाचा पाला त्याच्यावर पडलेला होता, सगळी काडी कुडी घाण म्हणून, आणि मध्ये जर देवळात शिरावा ना सारी जाळे होते. अशा प्रसंगात याला आता हे पेलच होतं. आता याला वाटलं जाऊ देवा, त्यानं येऊन नाही दिलं, इडं निधन झोपू दुपारच्या भरी पिंपळाच्या सावलीला. त्यानं ते सगळं झाडून झोडून काढलं आणि झाडून मला कायसाठी सांगायचंय, मला वेळ नाही घालवायचा, दृष्टांत पाठवायचा आहे हो, तर त्यात थोडी मीठ मिरची घालावं लागेल. मग त्यांनी काय केलं, ते सगळं साफ केलं. त्या ज्या देवीचं मंदिर होतं ना ते आतून साफ केलं आणि पडलं, ते पडलं, त्याला डोळा लागला. डोळ्या स्वप्नामध्ये आई त्याच्या स्वप्नात गेली, सांगितलं भक्ता उठ, मी तुला प्रसन्न झाले, माग काय मागायचं. ते हुशार होतं बरं का, देवडे लोक काय समजू नका, जाईल राहत्या लय हुशार राहते ते. मग त्यानं काय केलं, डोकं लावलं, अरे आपल्याला तर महागायला आई प्रसन्न झाली, मागायला पाहिजे की नाही. एकाला म्हणला असता 2-4 बॉक्स दे, आता लईच वय तर गेलं असलं तर घरदार चांगलं होऊ दे. पण त्यानं विचार केला कार नाही, त्याने सांगितलं, आई म्हणते माग तुला काय मागायचं ते माग. त्याने सांगितलं आई मी माग घेत नाही, माझी एक आट आहे. म्हणे काय आट आहे, म्हणली पहिले तू नाव सांग, पहिले तुझं नाव सांग, मग मी तुला मागेन. तिने सांगितलं तुला नावाशी घेणं काय, तुला जे लागत ते मी द्यायला तयार आहे ना. त्यानं सांगितलं तो दे, ते द्यायला मला काही चालत नाही, पण तू पहिले तो नाव सांग. नाही म्हणे तुला मागितलं तुला मी द्यायला तयार आहे, तू फक्त सांग. त्याने म्हणे मी मागतो, हे माझी तुला वचन आहे, पण तुझं नाव सांगितल्याशिवाय मी मागणार. त्यानं सांगितलं माझं हे अवदासा देवी, काय ते मंदिर होतं ते अवदासा देवीचं. याला सांगितलं आई आता तू आभारी झाली, आता माई भारी ना मागायची. मग मी सांगितलं म्हणजे आईला, आई तू एक काम कर, माया बोखंडी बसेल ना तेवढी निघून जाय. ती माया बोखंडी बसेल ना तेवढी निघून जाय. काय सांगा मला, तथाच तू म्हटली देवी, प्रसन्न झाली. घरी गेलो, 8 दिवसामध्ये काय सांगा, टमाट्याला 1200 रुपये 1500 रुपये भाव ना द्यावा. असं काम करायला लागलं, स्टेशन सोडून दिलं, सगळं बाहेर फिरायचा धंदा सोडून दिला, घरी जाऊन काम करायला लागलं. असं टेची झालं, 5-6 लाखाचे टमाटे झाले त्याला. बघा बरं का, महिन्यामध्ये परिवर्तन होत चाललं. पत्राची माडी झाली, गाळा पुढं ट्रॅक्टर उभं राहिलं, सगळं टेचीत चालू झालं. यायचा धंदा बुडायला लागला. कोणाचा, यायनं त्याच्या बाजूला जे 4 कोटीचं बांधलेलं होतं ना ते बुडायला लागले. त्यांनी सांगितलं अरे आपलं मुद्द्यालाच घाटी झाली, आपण ज्या बेवड्याला काढून दिलं ते आज पट्टे दिशे एवढ्या बदल झाला. हे त्याच्याकडे गेले सल्ला मागायला. म्हणजे तू काय केलं, काय नाही म्हणे, मी त्या देवीची पूजा केली, देवी प्रसन्न झाली, तिनं सांगितलं वा माग काय मागायचं, मी सारं मागितलं म्हणे. त्यानं खरं सांगितलं, मी सारं मागितलं म्हणे आणि त्या देवीला दिलं. मग काय झालं, हे गेले. याला वाटलं ये रे आपल्या कुलूपच लावायची पाळी आली. हे चौघचे तिथे गेले, सगळं साफसूफ केलं, त्याच्यासारखं सारं केल्यानंतर देवी प्रसन्न झाली. देवीला सांगितलं मी तुमच्यावर प्रसन्न आहे, माग काय मागायचं. आता हे उताळा नवरा गुड गेला बा शिंग. याला वाटलं ये आपण गड्ड्यात जायले, आता मागून घ्या. आई तुझी आमच्यावर कृपा चांगली राहू दे. कोणती देवी होती, कोणती देवी होती, त्याला हाय ती मूर्ती सुद्धा इकायची पाळी आली. विठाला विठाला या देवदेव करायला तुम्ही आम्ही सगळेच निघालेलो आहे. ज्ञानोबा एका भंगात सांगतात देवदेव
चालला ना. मग देव जाणून आम्ही देव देव करतो का देव नेणून करतो? देव जाणला का? देव जाणता देव जाणायला पाहिजे का नाही? संसारामध्ये प्रत्येक गोष्टीचा जीवाला अनुभव आहे. मग देवाचा अनुभव काय? कशाला म्हणतात देव? देव देव करता करता उशपायला अगरबत्ती लावायच्या पाळ्या आल्या. मग तरी पण देव का कळत नाही? देव कळाय करता गुरुविराने अडकळलं ना आकलवाला संजीवाला. जर देव कळावा असं वाटत असेल तर तरी तर मनुजीवे त्यांनाची लागावे अगरवटा करावे हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीचे उपाय. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देव जाणाय करता काही रीत असेल का नाही? ए आय हो भाकरी करायला रेट थापायला काही रीत असेल का नाही? नाही. नुसतं पाणी वतायचं हलून घ्यायचं काय त्यात? रेट थापायला बी आख्या डब्यात पाणी वती द्या काय? नाही ना. अरे जर सैल संसारामध्ये रेट थापायचे तर रीत असेल मग देव अनुभवाला काही रीत असेल का नाही? की रीत संताला सांगावा. आमच्या सारख्या बावळाटांना नाही. आमच्या टकुऱ्यात देव नाही. आमच्या टकुऱ्यात मोठ्यापणाचा रोग लागेल. तुम्ही उद्या मराच्या ऐवजी आज का मरा नाही घेणं कोणाला काही घेणं नाही. आम्ही लाईट त्याची दे. हो मला म्हणे बाबा गाडी कुठं लावली म्हणलं गेली विकून टाकली. 4 व्हीलर परवडानं म्हणलं ती आता. मग आम्हाला शायनिंग मारायची पडली द्यावा. अरे समाज सोडण्यासारखा येऊन बसतो. 5ला जरी ठेवलं तर लोक येऊन बसायला तयार आहे. ऐकायला तयार आहे. सांगणारे उधरीचं सांग. आपल्याकडे नंदीबैल येते का नाही? नंदीबैल येते ना. ए आय हो तुम्ही लय पटकन येत्या पुढं. नंदीबैल जर गावात आला ते काय करतंय? त्याच्या ते सांभाळ वाजणाऱ्या बाजूला राहतो. नंदी पुढं चालत आहे घराजवळ. ते काय सांगत आहे? एखादी लक्ष्मी आईनं जर 10 रुपये दिलं तर लक्ष्मी आईच्या नावानं पांडुरंग आला, शंकरांच्या नावानं तुझा आईला असं म्हणते. तुम्ही येतच आहे ना. तुम्हाला कळून राहिलं मी काय म्हणतो? यानं केलं त्याला दान, त्यानं केलं त्याला दान. उदार तिकडं नक्की इकडं. तू जायला न्यायचंय त्याला. त्याच्याच आईला घरी न्यायचंय. ती रडू राहिले ना. रात्री रात्र दिवस काम क्रोध माया ते घरी निवडून राहिले ना. त्याला यायचं काम आहे. चला मी काय सांगत होतो? देव अनुभवाची रीत आहे. आणि त्या रीतीनं ज्यावेळेस जीव गेला रे गेला मन धोनी नवडी गेला.
सांगावा 16 वर्ष कोणा सांगितलं हे म्या 16 वर्षाच्या ज्ञानोबाला सांगावा मन थोडी नवनीता ज्ञानोबाच्या घरी किती गाई म्हशी होत्या अरे तुकड्या करता बहुती केले त्याच्या ते लेकरू सांगायचं ते लेकरू सांगायचं मन थोडी नवनीता दृष्टांत सांगितला आणि त्याचे ज्ञानांचा सिद्धांत सांगितला मंथन करायला सुद्धा मन थोडी नवनीता मंथन करायला काय लागत आहे तुम्ही लई लांब बसल्या आणि तुमची संख्या जाती यायला रोपटे पडले पुढं संख्या द्यायची जादा आहे बरं का शिवपुराणाला 50 लाख भागवत पुराणाला 75 लाख त्याची जादा आहे माणसं गेली निघून आकडे लावायला ताडपी पळवाला काठी पळवाला अवघड खेळे समाजात महाराज त्याच्यावरच धर्माची भिस्त आहे आता कलकी येणार आहे ना हो कलकी आता येणार आहे ना तो आपल्याच बोकंडी बसणार आहे घ्यायच्या नाही जास्त बघा बरं का दूध लागत त्याला दूध बरोबर आहे ना मंथन करायला काय लागत आहे दूध आणि दूध कराय करता दुधाचं लोणी कराय करता काय करावं लागत आहे त्याला तापावं लागत आहे त्याच्यात काय टाकावं लागत आहे येणं सांगा विरजन लागत आहे त्याला विरजन घरातलं नाही त्याला शेजारणीचं लागत आहे त्याला या मेंटल खोपडीच्याला काहीच कळा ना याला काय कळत आहे शेजारणीचं विरजन लागतं विरजन टाकल्या दुधात बदल होतो का नाही होतो दुधात बदल होतो दुधाचं रूपांतर दह्यात होतं ना बरोबर आहे ना होतं का नाही मग त्याला मंथन करावं लागतं लोणीवर येतंय असं खाली जातंय बरोबर आहे ना का खाली जातंय लोणीवर येतं लोण्याला सुद्धा तापावं लागतं तापल्यानंतर तूप तयार होतं बरोबर हा झाला दृष्टांत तसा देही म्हणजे या देहामध्ये नामरूपी विरजन घालावं लागतं नामरूपी विरजन घातलं रे घातलं त्याचं मंथन करावं लागतं आणि मंथन केल्यानंतर त्याच्यातून सार म्हणजे भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून या सुळ पाणी जपत असे वारंवार सार 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 विठोबा नाम तुझे भगवंत आहे देहाचं भगवंत काय ना करता नामरूपी विरजन घातलं रे घातलं त्याच्यावर परिणाम होतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या निवृत्ती दादाला माझ्यामध्ये मी नामरूपी विरजन घातलं माझ्या देहावर परिणाम झाला आणि मला त्या गोष्टीची गोडी लागली बारीक ऐकावर का आता रस्त्यानं येता मी तिकडे फेटाबाद गेलो रस्त्यानं येता एका माऊलीचे 50 रुपये हरवले ती माऊली साऱ्या रस्त्यानं 50 रुपये हरले 50 रुपये हरले 50 रुपये हरले 50 रुपये हरले तुम्ही पाहू नका बरं का मग आता सांगा सरडे 50 रुपये हरवले तर किती घरी जाऊ तर तक झोपली तरी तक सकाळी उठली तरी काय याची 50 रुपयाची 50 रुपये हरवले तर एवढी तक अख्खं आयुष्य हरून चाललं याचं काही आहे का आपलं आयुष्य जोडून पाहिलं जे करायचं तसंच राहिलं आयुष्य निघून चाललं माय बाप घटका गेली पळे गेली ताजवाजे ठरणार आयुष्यात नाश होतो रामचारे त्या जीवनामध्ये बघा ज्ञानोबा सांगतात निवृत्ती दादाची कृपा झाली आणि मला त्या गोष्टीचा छंद लागला जोपर्यंत भगवंताच्या नामाचा छंद लागत नाही तोपर्यंत या देहामध्ये आतला भगवान प्रकट होत नाही ज्ञानोबा सांगतात छंद नाही नामाचा
त्या जीवाला देवाच्या नामाचा छंद लागत नाही तोपर्यंत देहात बदल होत नाही मायबाप. त्याला मुक्ताबाई सांगते त्याला येडं व्हावं लागत आहे. देवाच्या नामाचं येडं लागलंय मुक्ताबाईला, जनाबाईला, मीराबाईला वेडं लागलं. पग घंगर बांध मीरा नाची रे नाची रे नाची. काय नाची रे? नाचूंगे 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 एकदा त्या देवाचं वेळ जीवाला लागलं रे लागलं ते जीवाला वेळ केव्हा लागतं ज्यावेळेस सद्गुरू जीवनात येतात आणि सद्गुरूंना ओरिजिनल नाम माहिती नाही का ओरिजिनल नाम ज्यावेळेस जीवाला ती गोष्ट हाताला करायची नाही ती गोष्ट पायाला करायची नाही मायबाप वैतरी तिथं चालत नाही असं अनिर्वाच्यवाणीचं साधन ज्यावेळेस सद्गुरुनाथ जीवाला देतात त्यावेळेस त्याच्यामध्ये नाद भरला जातो त्याला छंद लागतो आणि त्या छंदाचा परिणाम किती लागावा याची मागणी ज्ञानोबराया पहिल्या चरणात करतो. त्याच्यामुळे डबल घ्यायला अडचण येते माझं बोलणं वर आहे आणि ते वरच्या डबल उचलायचं म्हणलं का अवघड होतंय मला घाम फुटलाय त्याचं काय मग कंपनी फॉल्ट आहे आवाज वर आहे मी बोलायला वर बोलून राहिलो तर ते प्रमाण वर जातात डबल चल राहू काय चालू होतं
ज्ञानोबा सांगतात जशी त्या भ्रमराला गोडी लागते कशाची मकरंदाची आणि त्या मकरंदाकरता जे धाव घेतले ना काय झालं आपण गणपतीला आता विसर्जन करायचे ना अनंत चतुर्दशी सगुण साकार भगवानचा आला ना बरोबर आहे की नाही आज निर्गुणात त्याला जायचंय आनंद चतुर्दशी आज कोणती आहे आनंद चतुर्दशी शांताला आनंदात विलीन करायचंय शांताला आनंदात आकाराला निराकारात बरोबर आहे ना आता परवा दिवशी मला एक कार्यक्रम होता धुळ्याकडं तिथे गेलो आता फेटाबांधा नेलं त्यानं मला त्यांच्या घरात बाबा या तिथं फेटाबांधा जवळ आहे मंदिर गेलो गेल्यानंतर काय झालं आता मी बसल्या विचारलं म्हणलं भाऊ ये लकी काय केली ते म्हटलं बाबा ही मूर्ती कायची आहे ते म्हणे बाबा तुम्ही दुसऱ्या देशातून आले काय दुसऱ्या देशातल्या लोकांना माहिती की ही मूर्ती कायची आहे आणि तुम्ही मला विचारू राहिले म्हटलं का रे बाबा म्हटलं गणपतीची मूर्ती आहे म्हटलं मग गणपती केवढा आहे माहिती तुला तेव्हा ते काय तेवढा आहे 350 रुपये देऊन आलेले गणपती किती रुपयाचा आहे एवढा गणपती म्हणजे तुम्हाला कळा ना का त्याला म्हटलं दरसा गणपती बाजूला करून पाय बरं गणपती केवढा मोठा आहे आता इथून गणपती जाईल ना मग गणपती कुठे गेला जिथून आला तिथं कुठून आला ना तरी भूमयातून स्वयंभर काय घडिया गाडग्याचे निघाली कोंब बरोबर अरे याला कुंभार तयार झाला त्याला आकार आणला मुळात आकारच नाही हे सगळं दिसतंय ना या आकारात आहे हे सगळं आकारात आहे आणि हे आकार सगळा निघून जाणार आहे तेव्हा काय राहणार आहे मग निराकारात जायला पाहिजे की नाही निराकार जायला पाहिजे तुम्हाला कीर्तन करून राहिलं का मी मराठीतच बोलून राहिलो का डोक्यावरून चाललंय नाही ना तुम्ही आम्ही कुठून आलो माहीत नाही आईच्या पोटातून मग आईच्या पोटात घुसतो काय मारतात जिथून आला तिथं जायला पाहिजे की नाही बरोबर आहे ना एक असंच होतं खेड्यातलं आता त्याचं लग्न झालं पुरी भेटा ना म्हणून शिटीतली भेटली जाऊ देवा कशी काय ते म्हणे काय ना करारच करून घेतला माई पोरगी इकडे जाणार नाही माई पोरगी तिकडे जाणार नाही खाईना झोपून राहील ते म्हणे जाऊ दे आपल्याला तरी काय करायचं बाबा भेटली पाहिजे मला तर जीन करायला पाहिजे फक्त भेटली पाहिजे मग आता ती पोरगी आली कधी मला काय सांगायचंय जरा विचार करा बरं का मग आता त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याला बोलिलं गोड परत जेवणाला बोली द्या ना परत मूळ करते नाही सारं चूल फुकायला जाते तिकडे इकडे येते का आलं येते मग आता हे गेलं तिकडं आता ते होतं 700 फ्लॅटचा एक स्पेशल हे होतं अपार्टमेंट होतं आणि त्या अपार्टमेंटमध्ये आता हे गेल्यानंतर मस्तपैकी टेन्शन हाणलं या तिसऱ्या हुकमानं हाणलं आता हे ग्रामीण भागातला माणूस याला काही कळा ना ते शावर कळा ना काही कळा ना झणकून आणलं ना इतकं भारी झालं का विचारूच नका आणि 2 वाजेला याला काही न चालू झालं बरं का 2 वाजेला काय चालू झालं काही न चालू झालं त्याचं आता पोटाना त्याचा असं पुकारला ते मधी ना पचायच्या ऐवजी याला ते रिॲक्शन यायला लागलं ते गडगड वाजायचं आतून ते म्हणायचे आला आता जास्त दावळ दाखवून आला बरं का आता कसं व्हायचं आता ते परीक्षण झालं बरं आता कोणाला उठावा जिला उठायचं ती तिकडं बाईकडं जाऊन म्हणजे उठायचं कोणाला पंचायत पडली मग आता त्यानं सांगितलं जाऊ द्या आपण काय करू बाहेर जाऊ बाहेर पटांना जाऊ ते बाहेर राहतं मग ग्राउंड सोडून राहतं हिंडायला तिकडं जाऊ म्हणे आता कोण राहील म्हणे रात्री 1 आणि 2 वाजेला कोण आहे रात्री उठलंय आता हे भांबेल गिर ही त्यानं विचार तर करावं ना आपण बाहेर चाललो काय साहेब सांभाळून दरबारीक विचार करा गेलं बाहेर ते त्यानं दार उघडलं पुन्हा लुटून घेतले आणि निघलं ते खाली उतरलंय खाली आलं 4-5 मजले खाली आलं गेलं तिकडं राष्ट्रीय कार्यक्रम व्यवस्थित केला आणि परत आलं पण मग संभ्रम तयार झाला अरे बापरे आता घुसतं कोणाच्या घरात सारायचे दार सारखे साऱ्याच्या कुलपा सारख्या रंग सारखे दरवाजाचे रंग सारखे आता घुसतं कोणाच्या घरात घुसावं जिडून आला तिकडे घुसावा ना दुसऱ्या घरात घुसला तर कडी पडूस तर आणतील ना जिथून आला तिथे जायला पाहिजे द्राक्षांच्या सिद्धांताकडे या आपण कुठून आलो संत कुठून आले आम्ही वैकुंठवासी आलो या जगाला
वैकुंठ गमन केलं ना तुकोबरायला, मग ते वैकुंठात गेले, आपण खूप भाषणात चाललो. त्यांना बाबाजी चैतन्य भेटले, तुम्हाला आम्हाला भेटत नाही. त्यांना चांगले सद्गुरू जीवनात भेटले. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल नामी. मायबाप ते कीर्तन घडाय करता, नाम संकीर्तन घडाय करता सद्गुरुनाथ जीवनामध्ये चांगली यावं लागतात. आणि ज्यावेळेस सद्गुरुनाथ ती गोष्ट आपल्याला सांगतात, त्या गोष्टीचा ज्ञानोबाई सांगतात, परिमळाप्रमाणे, त्या सुगंधाप्रमाणे. सुगंध दिसतो का? सुगंध दिसतो का? सुगंध दिसत नाही, बरोबर आहे ना? अरे ये ना, पुडीवर थाप मारली, आता जे तुमच्या कानात आलंय ते दिसत का? मग ते नाही का? मनाची टाप आहे का एखाद्या तरी वॉचची? नाही म्हणून मग नाही का? हाय एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे आयसी जे बुद्धिस्पुरे हरनिसी ती वस्तुला तिला नाही म्हणायची ताकद नाही, ती दिसत नाही. तसं देव दिसत नाही, फक्त त्याचा काय येतो? काय येतो त्याचा? अनुभव. त्या देवाचा काय येत असतो? अनुभव. लग्न झालं त्याचा अनुभव, पोरं झालं त्याचा अनुभव, पोरं नाही झालं त्याचा, डोळ्यात कचरा गेला त्याचा, पोटसूळ उठलं त्याचा, साऱ्याच अनुभव. देवाचा काय अनुभव? देवाचा अनुभव संतांना सांगावा आणि जीवाला देवाचा अनुभव यायला पाहिजे. याच देहामध्ये 15 15 421 420 आणि 21 नंबरची ओळी 15 15 420 421. जर देवाचा फोन नंबर हा कळावा असं वाटत असेल, ज्ञानोबरायला शरण जावं लागेल. 15वा अध्याय 15व्या नंबरचा श्लोक आहे आणि त्या श्लोकाचं विवरण करताना सांगितलं ज्ञानोबरायाने, एरवी सर्वांच्या हृदयेशी मी अमुका आहे ऐशी ते बुद्धीस पुढे वर्णिशी ती वस्तू आहे. अरे प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, मग कसं आहे? मग तो कळायला रीत आहे ना, ती कळाय करता ज्ञानोबराय सांगतात निवृत्तीची कृपा झाली आणि मला त्या नामाची गुढी लागल्यामुळे झालं काय? परिमळाची धाव भ्रमर ओढी. जसा तो भ्रमर त्या परिमळाच्या पाठीमागं आपल्याला, आता आपण भागात लोक आहे, शिवणथडीचे लोक आहे, लय मोसंब्या होते आपल्याकडे, बरोबर आहे ना? मोसंब्या होते का नाही? आता मोसंबीचा मिरग्या फुटला, त्याला आमंत्रण द्यावं लागतं काही गावाला? का डाळ वाटत खावं लागेल? नाही ना? कुठला कळतो का? नाही कळतो ना? पण जसं व्यवहारामध्ये ती गोष्ट करते तसा हृदयात जर देव आला तर कळतो का? त्याचा काय होतो? भाव प्रकट होतो. भाव बळे आकळे ये रवी नाकळे कर्तव्यावळे कैसा भाव बळे आकळे भावे विना देव न कळे. आणि भावा देव भावाचा अंग आहे, भावाला सोडून देव नाही, देवाला सोडून भाव नाही, तो कधी कळत? आता भगवान गणरायाला आपण विसर्जन करणार आहे, मग गणराय गेले का? नाही मायबाप. निर्गुणीने निराकारी झाले सदा माझे राणे निरंतर, सदा माझे राणे निरंतर. जी या देहामधून गोष्ट निघून जाते तेवढीच एक ओळखीची केली पाहिजे. या आत्मारामाला ओळखीचं केलं पाहिजे आणि त्याला ओळखीचं करायचं. याच ही ओळखी करा आत्माराम संसार सुगम होऊ नका. तो कसा आहे अभंगाचं दुसरं चरण.
लगे माया भेटेना जवळ आहे परी भेटेना. अमित अशा प्रकारचा भगवंत आहे. भगवंताला कधी मीठ येतो का? तुम्हाला मला छंदच लागत नाही त्याच्यामुळे मीठ यायचा काही प्रश्नच नाही. विषयाचा आपण पाडू गोड परमार्थ लागे करू. चांगला परमार्थ चांगला देव आवडत नाही आणि नको ते देव इतका करते का हे त्याच्या बोखंडी तर ते त्याच्या बोखंडी. बघा ना तुम्ही एखादं फॅड येऊ द्या हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं जातं का नाही जात. तुका म्हणे कैसे आंधळे जग अरे गेले विसरू नका. तुम्हाला आम्हाला सुद्धा जिथून आलं तिथं जाता येतं. आईच्या पोटात जेव्हा बाप होता वाळ तेव्हा कोठे कठरला काळ. जेव्हा माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी. जेव्हा आईच लहान होती तेव्हा आपण कुठं होतो. बरोबर आहे ना. जेव्हा बाप होता तेव्हा आपण कुठं होतो. तेव्हा आपण होतो हा चांगल्याला भेटलं पाहिजे बा तेव्हा आपण होतो. जेव्हा नव्हता पृथ्वी डेरा तेव्हा गातो हा. मग गोरोबा काका काय द्यायची आणि गोरोबा काका काय येडे झाले काय सांगायला. जेव्हा पृथ्वी नव्हती तेव्हा मी होतो आणि तेवढी ओळख कराय करता सद्गुरुनाथ लागतात. जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत जीवाचा काळा बसत नाही. माय बाप आईच्या पोटामध्ये असताना बघा ना. बरं जाऊ दे याच्याही पुढे जाऊन सांगत हे सगळं एक दिवस जाणार आहे. तुम्ही भारुडा ऐकायचं की नाही. भारुडामध्ये आहे बघा निरुळ निराकार लावला माहुर माझा त्याच्यामध्ये शेवटचं चरण चंद्र सूर्य जाती दादा मग होईल अंधकार. बरोबर आहे ना. माझं आहे की हे माझं आहे का माझ्या खिशातलं आहे का कोणाचं आहे. शांतीब्रह्म एकनाथाचं मत आहे. चंद्र सूर्य जाती दादा मग तेव्हा चंद्र नाही सूर्य राहणार नाही. सगळीकडे अंधकार होणार आहे. मग तेथे काय का दिन कर राहील का दिन करतील नाही. मग तेव्हा नाही राहणार. तेव्हा काय राहणार आहे. तेव्हा जे राहणार आहे त्याला देव म्हणतात. आणि तो देव असा कळत नाही. बघा देहामध्ये देव कधी आला. आईच्या पोटात 7व्या महिन्यामध्ये आला. या मड्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये आईच्या पोटामध्ये आला. येणे सोसे मन झाले हावकरी परत माघारी येत नाही. त्या आईच्या पोटामध्ये आईच्या श्वासाद्वारे पोटात गेला. त्या लेकराच्या टकुऱ्यातून घुसला. या टकुऱ्यातला एवढं गड्ड होतं तिथून घुसला. कोण आवरायचं काय वर्णाला फोडणी दिली का घेऊन आवरून. बघा कारण तुम्हाला जल जाईल. कारण असं ऐकायची सवयच नाही. मला व्यक्ती सारखा शाणा मोडता येत नाही जगताप मला. जे खरं आहे ना ते सांगितलं. जर खरं नाही सांगितलं उद्या तारीख मिळत नाही मिळत तारखीवर झाली नाही. इतक्या खालच्या विचाराचा मी नाही. आणि गणपती बाप्पाच्या काळात एक दिवस घरी नाही. सावता बाबापासून एक दिवस घरी नाही माय बाप. मला म्हणजे मी या गोष्टी पण खरंच जे आहे ना समाजाला पटन नाही पटन. समाजाचा एवढ्याचा वेळ घेणं चुकीचं आहे. चला जाऊ द्या. म्हणून ज्यावेळेस हे सगळं निघून जाईल त्यावेळेस काय राहील. जे राहील तो देव आहे. आणि तो देव या देहामध्ये आईच्या पोटामध्ये आला. 9 महिने 9 दिवस राहिला. बाहेर आल्यानंतर
सांगतात त्या भगवान चैतन्याशी मी एकरूप होतो, त्या चैतन्याशी मी एकरूप होतो. पण झालं काय, त्याची आणि माझी ताटाटूट झाली. ते जीवा शिवावत भक्तीच्या पेटे झाली भेटी, संधी माझी उठे आणि वारुड पोटातून उडला सदा रंगी घाता पेना सदा अंतरी जवळ झाला चित्ताची अवस्था वैरीचे चित्ताचा काटले आटू घेत वाचा पांगळे निजेती जते अपाल कुंचित रोमांच आले आदोनवरीत डोळे वर्षदाती आनंद जळे आतोली आसकर मेचेनी बळे शरीर बाहेर कापे. आमचं नाहीये ज्ञानोबरायचं मत आहे, ज्ञानोबरायचं. आणि तो देव ज्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात त्याची गोडी मला लागली आणि तो अविनाशी असलेला देव मला अनुभवाला यायला लागला. येता 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 मी त्या ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालो, परिपूर्ण एकरूप झालो. मी तया गोवळा हृदय मी परिपूर्ण रथ त्या गोष्टीशी झालो. अविनाशाचा नाद लागावा, नाशाचा नाही. तुम्ही आम्ही सगळ्या संसाराच्या नादी लागलो, त्याच्यामुळे भगवान परमात्म्याची तुमची आमची ओळख निघून गेली. मायबाप अरे सगळा संसार आहे, बायको घरी का? अरे जाऊ सर्वच लोक म्हणजे का खरे आणि आता काय सांगायचंय का, आणि जाऊ द्या लय दुःख झालं. ते बी लय मोठं छातड बदल येते कवर लोक पेरलो होऊच तर गोड जेवण झालं का लोक म्हणते त्याचे तुकड्याचे हाल उरायले. मरू द्या ना, भीक मागून खाईन ना ती. तुकड्याचे हाल नाही उरायले, तुकड्याचे हाल नाही होत, तुकड्याचे हाल होते काय? अवघड आहे बरं संसार. इतका मी या नाशिवंत संसाराच्या नादी लागलो. अविनाशी फक्त भगवंत आहे आणि त्या भगवंत नाम सुद्धा अविनाशी अविटगे. ते विटत नाही. किती घ्या, कटाळा आला का पैसा कमावला तर कटाळा येतो. टमाटे लावले भावनासला वो जेवायले का 22 किलोची कॅरेट तेव्हा कळत आहे कंपन्यात गॅप पडत आहे. पण तेव्हा तरी वीट येतो का, तरी पुढल्या वर्षी म्हणतो नाही रोडला खेळून जाऊ, आपलं नसलं तर भाटायला घेऊन जाऊ. संसारात किती नाद लागतो, नाशिवंत संसाराचा तुम्हाला मन नाद लागतो नाही. म्हणून अविटगे माय विटेनाथ जवळी आहे विटेनाथ. भगवंत परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. तो कळण्याची रीत सगळ्या संतांनी सगळ्या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. पण ती कळाय करता संताला शरण गेल्याशिवाय ती गोष्ट कळत नाही. अशा अविनाशी देवाचा छंद लागला पाहिजे. त्याला घर सोडायची ती गरज नाही. न लगती सायाचं दावे पर्यंत सुखी येतो घरा नारायणा. ती गोष्ट हाताने करायची नाही, पायानं करायची नाही. हाताला पायाने केलेली गोष्ट झोपेमध्ये बंद पडते. मी नामस्मरण करायला लागलो, माळ वाटता वाटता झोप लागली, माळ बंद झाली की नाही. अरे मला फिरे कर माही मनवा तो तेवढीच फिरे या नाही. राम राम तो सब कही कहे ठग ठाकुर चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम तुझ ओर. आणि त्या नामाची गोडी जीवाला लागायला पाहिजे. त्यामुळे सांगतात अरे आता गणपती बाप्पा चालला तो, जाता जाता सुद्धा आम्हाला अशी बुद्धी देऊन जाय त्या आलेल्या जन्माचं सार्थक होईल. हा विठोबर तुम्ही करायचं 7 वाजले. आपल्याला अविनाशाची प्राप्ती व्हावी. भगवंताची नाम अविनाशी नामानं कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. आपल्याला सगळ्याला माहितीये सबळ मंगळ निधी, मंगल आहे, चांगलं आहे, बरं आहे, बरवंट आहे, सगळं नाम चोखट आहे. नाम फुकट चोखट नाम घेता नाही वीट, त्याचं वीट येत नाही. असं नामस्मरण जीवनामध्ये येण्याकरता आपण भगवंताचं स्मरण करू. विठोबार तुम्हाली
जवळी आहे परिवर्तना प्रस्तुत प्राप्त प्रसंग वेळेच्या समय सूचकता बाळगून रोज चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायबापू पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. अविनाशी भगवंताची प्राप्ती करण्याकरता अविनाश गोष्ट लागते. सगुण साकार चालत का भगवंत निराकार. रोज आपण हरिपाठ म्हणतो ना, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जे विचाराचे रोज म्हणतो. मग अव्यक्त निराकार आहे, पण निराकाराला आम्ही जाणतो का? आकाराला जाणतो, पण निराकाराला जाणण्याकरता नाम निराकार गोष्ट आहे. नाम आकारात मुळत नाही. जसा देव निराकार आहे तसं निराकार देवाला जाणण्याचं साधन निराकार आहे. ती गोष्ट हाताने पाळणं करायची नाही मायबाप. ती गोष्ट रात्रंदिवस ज्या दिवशी आईच्या पोटातून आला आणि ती गोष्ट तुटली, ती गोष्ट तुटली तशी चालू झाली. 21,600 वेळेस आत येते बाहेर जाते. त्या गोष्टीनं चिंतन व्हायला पाहिजे, त्या गोष्टीनं नामस्मरण व्हायला पाहिजे. बघा एवढ्या सगळ्यामध्ये आपण बसलेलो असतो. ज्या माणसाला आता घरघर लागलेली आहे तो माणूस 100 लोकात राहतो ना, मग एवढ्यामध्ये घरघर लागते. बरोबर ना? पाय खंडे पडतात, हात खंडे पडतात, कानाचे चापे वाकडे होतात ना, बरोबर आहे ना? आता काय चालू राहतं, तोंड सुद्धा वाकडं होय राहतं. तिथे काय चालू राहतं, तिथे जे चालू राहतं का भजन जमत का? अहो बरोबर ना? मग तिला पण भजन येत नाही. तिथं भजन येण्याची रीत सद्गुरूंना देतात. आणि ज्यावेळेस शेवटी सगळं इंद्रिय कार पुकारला त्यावेळेस एकच गोष्ट चालू राहते आणि ती गोष्ट निघून गेली का जीवनामध्ये मायबाप विषय संपला. आरडाओरडा जीव पडला. नाकाचा शेंडा वाकडा झाला रे झाला का आरडाओरडाचं काम चालू होतं. मग नाकाचा शेंडा वाकडा का झाला पण सरळ होता ना, काट कोणाच होता, पण काच वाकडा झाला तर त्याच्यात जी रात्रंदिवस चालणारी जी शक्ती आहे ती शक्ती निघून गेली. निघून गेला वारा, निघून गेला वारा. जीवानं करायला पाहिजे. याला म्हणतात याचं देही ओळखी करा आत्माराम. आणि तो आत्माराम ओळखीचा करण्याकरता किती गोडी लागली पाहिजे. जशी एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याची आशा लागावा तशी जीवाला देवाची आशा लागावा. बघायचं तिसरं जग कृष्णाला जीवनाते ओटी तैशी तुझी गोडी लागली जीवा. तशी गोडी जीवाला लागली का भगवान परमात्मा हे सांगायची गरज नाही. जसा अंधार झाला मग आता किती जेसीबी लावा लागते जाईल म्हणजे काही नाही. फक्त तिथे एक पंथी जरी लावली ना तरी ती अंधार दूर करते. तसं जीवनामध्ये दिवा लागावा मरायच्या आधी.
मरणाआधी सावध व्हावी आपले सुहित करून घ्यावी या ध्यामध्ये किंवा लागला पाहिजे म्हणून शेतामध्ये अवकाश तीन चरणाचा फलक तुमच्या पुढे संत मायबाबा पुढे ठेवला. श्री बालाजी गणेश मित्र मंडळ यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. मायबाप अशी क्रांती तुमच्याकडून होत राहू. यांनी सामूहिक बंध्यांचं सुद्धा आयोजन त्यांनी केलं. नाही तिकडं जात्या दादा भाऊ आता रोज आपल्याला भुकाचा धंदा आहे. तुम्हाला माहिती इसगाव फिरणारे इतकं आहे. अहो नको तिकडं लोक पैसे आणि यांनी सदुपयोग केला. या वर्षी पुन्हा साऊंड सिस्टीम आणि लय पैसे होते. तुम्हाला हात नाही का? तुम्हाला बरं वाटत नाही की याय ना याच्यात घाला असं वाटत काय? आणि एवढं चांगलं काम करून राहिले लेकरं त्याचं वर्णन करायला पाहिजे. नमस्कार आहे त्यांना खरंच ना देवा. मला पुढच्या वर्षी तारीख द्यावा म्हणून नाही वर्णन करून राहिलो. पण गावामध्ये मी तुम्हाला काय सांगतो जगता महाराज आम्ही रोज भुकाचा धंदा आहे. मड न्यायला माणसं नाही मड न्यायला. तुम्ही एवढे मोठे तयार केले ना तुम्हाला खरंच नमस्कार आहे भाऊ. अरे याच्यात आता बोलू का याच्यात आहे ना गावाला जमिनी कशा पाळी येईल आता काहीतरी म्हणजे आमचं लागून नका देऊ तुम्हाला. मंडळाने एवढं मोठं चांगलं कार्य केलं. अजून काही भगवंत त्यांच्याकडून गावामध्ये पुन्हा तुम्ही एवढा मोठा सुंदर सभा मंडप केला. गावामध्ये भाऊ गणपतीला 4 पत्र बुवा पावसात आणि ऐकणारे घरात असं कीर्तन केलं म्या एका ठिकाणी. तुम्हाला जवळचंच गाव आहे ते सांगत नाही मी. आपली काय उभी करायची भाऊ बरं आहे. समाधान महाराज 4 पत्र गणपतीला बुवा पावसात आणि ऐकणारे घरात. अवघड खेळ आहे परमार्थात. तुम्ही खूप असाच विकास करावा या गणेश मंडळाला. गणपती बाप्पा घर भरून ताकद देऊ आणि गावकरी डबल वर्गणी देऊ आणि तुम्हाला बी चांगली टमटी हो. तुम्ही कुठून देणार तुमच्यावर सुद्धा गणपरायाची चांगली कृपा हो. धनधान्य तर म्हणून बघा आपल्या संस्कृतीमध्ये थोडे वेळ घेतला तुमचा पण तरी सांगतो चालेल ना. वा 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 धन्यवाद तुमच्या सर्वांच्या चरणी पुन्हा नमस्ते. आवडून घ्या म्हणावं लागेल. हा बघा आपल्या संस्कृती एवढी जगाच्या पाठीवर 48 संस्कृत्या काळाच्या ओघात गेल्या. तुम्ही पाहा ना डच आले पोर्तुगीज आले मोगल आले इंग्रज आले सारे बोक दिवस पण एक नाही राहिले. एक राहिले का? नाही एकच राजा इथं जन्मला. अरे एक झाला तर त्याला किती कुळाचा नाश करून ठेवलाय. एक आमच्या एका माणसाची एवढी ताकद आहे. एक हनुमंत गेला रावणाच्या एवढ्या संपत्तीला काडी लावून आला. बरोबर आहे ना. बघा मला काय सांगायचं तुम्हाला या गणरायाच्या उत्सवाच्या निमित्तानं अहो तुम्ही सदुपयोग करताय मायबाप. तुम्ही धन्यवाद आहे तुम्हाला. लाख धन्यवाद आहे तुम्हाला. अशीच तरक्की करा. खूप गावामध्ये विकास करा. गावाचा विकास तुम्हाला सांगू का राजकारणी करीत नाही. मी व्यासपीठावर माऊलीच्या ज्ञानोबरायांच्या व्यासपीठावर आहे. मी राजकारणी करून राजकारणाला तर आपल्याला भिकारी करायचं आहे. त्याचा पाठीचा कणाच मोडा. एक दृष्टांत सांगतो विषयांतर होईल पण होऊ दे त्यांना मला वेळ देईल. 5 वर्षाचं लेकरू होतं छत्रपती शिवाजी महाराज. किती वर्ष? 5 वर्षाचे लेकरू. शहाजी राजे मुघल सल्तनतकडे कामाला होते आणि त्या राजाला कळून चुकलं 5 वर्षाची लेकरू बरं का मिसरूट फुटेल नव्हतं त्याला मिसरूट. आणि त्या लेकराची कीर्ती मुघल बादशाहाकडे गेली आणि गेल्यानंतर त्यानं मोठा समारंभ ठेवला आणि त्या समारंभामध्ये मायबाप एवढं 3.5 फुटाचं महादेवाला तर देऊळ राहतं तसं त्यांना ते जायचा प्रवेशद्वार केलं. त्यासाठी साधारण जरा बारीक विचार करा. आणि मग त्या देवळातून वाकून जावं लागतं त्या द्वारामधून त्या दरवाजातून वाकून जायचं. आता शहाजी राजाला सांगितलं तुझा मुलगा घेऊन ये. लय शूर लय विरे लय कीर्ती ऐकली आणि घेऊन गेले बरं का. अशी आई असावा आणि असं लेकरू असावा. आम्ही नुसते इतिहास सांगायला मोकळे. 5 मार्काला शिवाजी महाराज तेवढेच पाहिले आम्ही. यायचा इतिहास कोणाच पाहिला नाही. आणि मग ज्यावेळेस शिवाजी महाराजांना नेलं मायबाप हा माझा विषय नाही बरं का. आता हे आपल्याला तुम्हाला कळलं तेजस्विता काय असते जीवनामध्ये खुमारी काय असते हे तुम्हाला सांगतोय. आणि मग नेल्यानंतर ते एकटं जिजाऊला सांगितलं मी जाणार नाही. पण बाबा पुढे चालत काही बाबाने सांगितलं बाबा आम्हाला तिथं जावं लागेल राहावं लागेल तर चाल. गेले बरं का. त्याला तो राजा तिथून पाहतच होता का शहाजी राजे वाकून मध्ये गेले. मुजरा केला. युबा दत्तासाने गेला बरं का. आणि त्यांनी काय केलं महादेवादेवात उलटं घुसलं असं उलटं घुसलंय मागं पुढं मुंडकं केलंय माग आणि मग मध्ये घुसलंय. मुजरा नाही केला तसंच गेलं. राजाची तळपायाची मस्तकाला गेली.
अरे मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई आता शिरोणी पायी शिरदवरू शकलो नाही देशाचा राजा नाही देशभक्त राहू कैसा अरे धर्माचा राजा नाही कस काय नमस्कार करायचं त्याला धर्मनिष्ठ राहू कैसा आई तू सांग तुझ्या चरणाशी कापून ठेवीन मान म्हणणारा राजा या भूमीत जन्माला आला आणि दीड हजारासाठी आम्ही याच्या बोखंडी त्याच्या बोखंडी पडायला लागलो कोणता समाज इतका खाली आणला असेल हेच बळीच्या काळात झालं हे रावणाच्या काळात झालं हेच हिरण्यकशिपूच्या काळात झालं इतका जीन आणि हिन अरे धर्मा करता परवाना केली तदाची अठरा देवा शिवराया म्हणून जीवनामध्ये जाऊ दे मला हा विषय होता पण तुम्हाला मुद्दा एवढा सांगायचा एवढे तेजस्वी महात्मे आमच्या संस्कृतीमध्ये जन्माला आले बघा देव झोपल्यापासून उत्सवी देव झोपला पहिला सण कोणता आला आपल्या संस्कृतीत देवशैलीला देव झोपले आपण सगळे जाऊन देवाला झोपी लावून आलो बरोबर देवशैली एकादश नंतर पहिला सण कोणता येतो गुरुपौर्णिमा मी सांगत तुम्हाला गुरुपौर्णिमा गुरु काय लागतो ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म व्हायला गेला ज्याने केले काही म्हणाले नाही गुरु कायसाठी करायचं असं गुरु गावात चोऱ्या करी शिष्य न दिले माशी नाही माय बाबा गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणतात गुरु आपल्याला ध्येय देतात त्यानुसार आपले पुढं सण आले तर मी पटापटा सांगतो पोळा आपण साजरा केला म्हणजे तुम्ही बैला देवमणी द्या नागात देवमणी द्या अरे आमची संस्कृती तशी तुम्ही काय आता देव मानित नाही तुम्हाला अवघड खेळ जाऊ दे मग आपण आता गणरायाचं आगमन केलं बरोबर आता या गणरायाच्या मध्ये गौरी पूजन झालं काय करावं लागत आहे लक्ष्मीपूजन साऱ्याने केलं ना ए बाबा पुस्तकं वाटीत नाही तुमच्या गावात अरे पुस्तकं छापणारा कोट्याधीश झाला त्या मुंबईमध्ये आणि जी करू राहिली तिचे पत्रिकेची पाळी आली काहीतरी समजलं पाहिजे ना कसं येणं लागेल शुक्रवारचे तयार झाले अरे समजून घेतलं पाहिजे बरं ती करू राहिली 15 वर्षापासून ना तिच्या घरात काहीच नाही व्हाय ना तिला कुडूप मुडूपी आणता येईना भक्ती जाणून केली पाहिजे समजून केली पाहिजे गौरी पूजन केलं कशा घरात लागत आहे गौरी पूजन महालक्ष्मी काय बसायच्या अरे आमच्या संतांना टेबला खालची लक्ष्मी नाही सांगितली ओम हिरण्यवर्णम हरिणीम सुवर्ण रजत सर्जाम चंद्रान हिरण्मय लक्ष्मी जातवेदो माव ताम आवह जातवेदो लक्ष्मीवर सगळं कळालं तुम्हाला हे सुक्कामध्ये वाजितलेलं आहे अशी हत्तीवर वाजित गाजली येणारी लक्ष्मी पाहिजे मागच्या दाराची नको म्हणून तुम्हाला सुद्धा चांगली धनम धान्यम वधू पशु गौपुत्र लाभम सत संवत्सरण दीर्घमायू इतकं आमच्या शास्त्रानं मागितलं अशी लक्ष्मी तुमच्या आमच्या घरात यावं अशी सद्बुद्धी या मंडळाला भगवंत देव यांच्याकडून आणखी मोठं कार्य होत राहो गावामध्ये खरंच खूप मोठी गरज आहे आपल्याला कारण नको तिकडं लय पैसे जात खेळात इतकं यायला लागलं जगताप महाराज का आता खेड्यात लग्न नको म्हणते लोक खेड्यात नको तिकडे नाही 60,000 बोकंडी घालते तिकडं जाते नाही ना लय हाल होते आपले आपण तसेच आहे का मारतील थोडे आपले बी खेड्यातच झाले ना बैलगाड्या नव्हत्या तवा वरती काय नव्हत्या बैलगाड्या नव्हत्या नंतर ट्रॅक्टर आली ट्रॅक्टर गेले मग जिवड्या आल्या बरोबर आहे ना सगळ्या गेल्या मग कुरधर आल्या बरोबर आहे ना अरे सारं परिवर्तन झालं मग गावात काय परिवर्तन आहे गावात काहीच परिवर्तन नाही मी 148व्या सप्त्याला गेलो
148वा सप्ताह होता आणि माझी 6व्या दिवसाची सेवा होती. म्हटलं 148 दिवसात तुम्ही 148 पत्र टाकू नाही शकले, तुम्ही फक्त लोकांमध्ये केले. 148 दिवसात या सप्त्यात उरलेच असेल ना काहीतरी. एक जरी पत्र घेतला असतं तर 148 पत्र झाले असते. अरे गावात ठेवणार तपाळला या बसणाऱ्या सभा मंडपामध्ये. आम्ही आमचा विकास, गावाचा विकास काही करायला तयार नाही. गाव काय आपल्याला काय करायचं, पुन्हा लुटायचं, साताऱ्याला दान करायचं. गेलं काय बापांनो, तुम्हाला चांगली बुद्धी दिली भगवंत सुद्धा आमची चांगली बुद्धी देऊ. तुमच्याकडून महान कार्य घडू. गावामध्ये एकजूट पाहिजे. घरात मत, गावात पद आणि शेतात खत, 3 गोष्टी पाहिजे. या जर 3 गोष्टी नसेल ना, हो बघा, घरात मत नाही ना, घर एका ठिकाणी, घरातच 3 पार्ट्या झाल्या. मी वर्णन नाही करीत तुम्हाला, घरातच 3 पार्ट्या आहे. बापा इतकी विचित्र कल्पना घरात नाही व्हायला पाहिजे देवा. अरे आपण एकत्र याच्याकरता यायचंय का, कुठंतरी आपलं संरक्षण आपण व्हायला पाहिजे का नको. अरे आपला घर एकत्र राहायला पाहिजे. घर एकत्र राहतं काय, बाप जेवून जातो तर कट्ट येतं 10 वाजेला 11 वाजेला, पोरं जेवून झोपून राहते. याला घर म्हणते का, खानावळी तर कवी या कधी जेवून जा, त्याचं घर आहे का नाही. घराचं सुद्धा घरात मत पाहिजे, एकच मत असावं. तर आता तर पहिले एकच बाप कमीत होता, जगताप महाराज एकच बाप कमीत होता तर 10 पोरं पोषित होता ना, होता का नाही. हे 10 काटे एका बापाला कांद्या 40 करून देते, पालथ्या नशिबाची. कशामुळं, घरात मत नाही राहिलं. घरात मत नाही, गावात पत कुठून राहणार आहे. सगळेच उभं राहते, सारे लोट मीच निवडून येणार आहे. अरे बापा, सगळे कसे निवडून येते. अरे कुठेतरी एक विचार, एक आचार करा, बिनविरोध करा. खर्च कमी लागेल, तेवढा तुमच्या गावाचा पैसा वाचेल का नाही. जाऊ दे, मला तिकडं हे ना समाजकारण आम्हाला सांगता येत नाही, पण चला सांगतो, वेळ दिला म्हणून. घरात मत, गावात पत आणि शेतात खत पाहिजे. गावातला तंटा गावात मिटत होता. आता आमच्या गावातला तंटा बाहेर चालला ना. हा, पहिले एका दांडाचं पाणी होतं तरी जमत होतं, मोठीनं होतं तरी जमत होतं. आता मोटरा आल्या तरी जमाना, आणि 4-4, 5-5 दांडाचं पाणी आलं. पोरग कमीचं, बाप कमीचं, माहेर रोजानं जाती, सुनबाई रोजानं जाती. 4-4 दांडाचं पाणी आहे तरी थोबड वाशेतच. याचे काऊन यायना आणि त्याचे काऊन यायना. इकडं आले का तिकडं आले का, कोणीकडे आले मसनात गेले. अरे काय आले, जिंदगी निघून चालली ना, त्याचा सार्थक करता आला पाहिजे. म्हणून घरात मत, गावात मत आणि शेतात खत पाहिजे, रासायनिक नाही. याला काय झालं, एवढ्या माणसाला किती ताकद राहते. त्याला 90 मारली का पाहून देईन, मरण देईन, गवळून देईन कावा. ते असं लेंबळट, त्याला स्वतः चालता येईना, त्याला ताकद राहील का. म्हणून ही जी गोष्ट आली ना माय बाप, शेतामध्ये रासायनिक खत तिकडूनच येऊन राहिलं. छोटा हत्तीत तिकडून तिकडे शेतात चाललंय आणि तिकडून तिकडंच मार्केटला चाललंय. घरात पुढे येऊन राहिलं. घरात नाही म्हणून बरकत नाही. का नाही बरकत तुमच्या आमच्या घरात. किती खापराण्या नाही तुम्ही दही हांड्याच्या हांड्या नेऊन तुम्ही पिठात पुरून ठेवा. हा, मला एक जण म्हणे, भाऊ हे खापर काय न्यायचं महाराज. म्हटलं मला खापराचं एक दिवस असंच होणार, एक दिवस मी बी जाणार. अरे काय न्यायचं, त्याच्या मागं भाव होता. दृष्टिकोन बदलला आमचा, सगळा भोगवादी दृष्टिकोन झाला. म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण राहा. जीवनाचं सार्थक. अहो 5 गेले, 50 गेले, 75 गेले, काही बोटावर मोजणे इतके दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये. एवढ्या वेळेमध्ये शिट्टी वाजायच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे. मरणाच्या आधी जर सावध झालं ना मायबाप, हात पाय तोंड वाचून जायचं काम पडणार नाही. तुम्ही ते जाऊ नये एवढे करता ज्ञानोबा सांगतात, भगवान विठ्ठलाला शरण जा. शेवटचं चरण.
आडून बोलावं लागतं. विठ्ठलाची लागू द्या, मारुतीची लागू द्या, कोणाची लागू द्या, पण गोडी लागली पाहिजे देवाची लागावा, संसाराची नाही लागावा. भगवताचार्य सांगतात नारायण नाव ठेवलं अंत काळाला आला ते नारायण म्हणतात की नार्या म्हणतात. आता देवाला संभ्रम पडतो, याला न्यायचं कुठं? नार्याचं काही नाव नाही देवाचं, बरोबर आहे ना? चला विठ्ठल माय विठेला जवळ हे परी भेटेला. आता यांनी गणरायाच्या माध्यमातून तुम्हाला अन्नदान केलं, बरोबर? सप्त्यात अन्नदान, सगळ्या ठिकाणी अन्नदान होतं ना. मग ते अन्नदान खायची वेळ आपल्याला पाहिजे ना, ते बी बोनात भुकावं. इतकं जितकं लागत तितकं घ्यावं, नाही दिलं तर मंडळ तयार आहे द्यायला, हे नाही? इतकं पात्रावर पडतं मायबाप, अरे ते वाया जातं ना. मग अन्नक्षेत्री कृतम पापम पुण्यक्षेत्री विनाशेती. मग पुण्यक्षेत्री कृतम पापम वगैरे लोक कोणीतरी माग आहे ना. आग्रह करू नका त्याला, उपाशी मिळत घरी जाऊन खाईन. आग्रह करू नका ना, काय गरज त्याला आग्रह करायची? खाईन ना, त्याला लागलं तेवढं द्या, त्याला नाही म्हणू नका. पण जर अन्न वायाला गेलं, याद ठेवा, एक सुद्धा अन्न वाया गेलं लय मोठं पाप होतं बरं. म्हणून जेवताना पोटभर जेवा, 1 घंटा सोडून 2 घंटे पंगत चालू द्या, पण दमाना जेवा, चांगलं जेवा. मला एका सप्त्यामध्ये सांगितलं 3.5 क्विंटलची पंगती महाराज रोज, बरं का? रोज 3.5 क्विंटलची पंगती संध्याकाळी. आणि बाबा काय करावं म्हणे, त्याच्यातलं 50% अन्न ट्रॅक्टरमध्ये फेकून द्यावं लागतं. अरे कोणाच्याच कामाचं नाही ना ते. चांगलं व्यवस्थित जेवा, पोटभर जेवा, पण अन्न वाया जाईल याची काळजी घ्या, जाऊ नये. कुणाला तरी ते वाटता येतं, आणि म्हणून येता भागवण्याचा प्रयत्न केला. जे चुकला असेल माझ्या वाणीचा बुद्धीचा दोष आहे. तुम्ही महेशाची अमृती, मी दुबळा रचितसी भक्ती, घरी बोल गंगावती सीताराची नवाबची. चुकला असेल ती विसरून जा. जी बरोबर आहे ती साधू संतांचं आहे, तशा पद्धतीचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न आपण करूया. गणरायाला सांगूया, प्रभू तुम्ही आज जाणार ना, आमच्यावर अखंड कृपा दृष्टी चांगली ठेवा, आम्हाला सद्बुद्धी द्या, अशा बुद्धीच्या दात्याकडे मागू. आणि आरती घ्यायची ज्ञानेश्वर